आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 2 मधील प्रतापगडावरील पराक्रम या घटकाबद्दल अभ्यास करणार आहोत। विजापूरच्या दरबारातील हे गोष्ट आहे। शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला। दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले। आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीन जातीने दरबारात हजर होती। दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिमोड कसा करायचा। बडी साहेबीन दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला। दरबारात शांतता पसरली। शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार। जो तो एकमेकांकडे बघू लागला। एवढ्यात धिप्पड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला। त्याचे नाव होते अफजल खान। तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी? कुठला शिवाजी? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो। अफजल खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हातांनी वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हात खंडा। अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला। अफजल खान मोठ्या ऐटीने थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला। मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला। शिवराय त्यावेळी राजगडावर होते। त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली। खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान, त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले। प्रतापगड चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात। भोवताली घनदाट जंगल होते, वाटेत उंच उंच डोंगर होते। फौजेला जायला चांगली वाट नव्हती, तोफा चढवायला मार्ग नव्हता। शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता। अफजल खानाने प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देवितो। शेरात सव्वा शेर। खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले। शिवरायांनी खानाला निरोप पाठवला, खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा। आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते। शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला, वा, बहुत खुशी। आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला, त्याला वाटले या अफजल खानापुढे शिवाजीची काय बिशात, हा डरफोक माझ्याशी कसली लढाई खेळतो। आपणच जावे आणि भेटीत याला चिरडून टाकावे। बास, खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला। भेट ठरली। प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली। भेटीसाठी छानसा शामियाना उभारला। शिवरायांनी मावळ्यांना सांगून ठेवले होते, जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या। भेटीची तयारी। भेटीचा दिवस उजाडला। सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले। थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली। पायांत सुरवार चढवली, अंगात चिलखत घातले, त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला, डोक्यात जिरे टोप घातला, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली, त्याच हाताच्या आस्तनीत बिछवा लपवला, सोबत पट्टा घेतला। शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले। खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता। शिवराय शामियानाच्या दाराजवळ आले। बडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले। खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजीराजे आत का येत नाहीत? वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भीतात, त्याला तेवढा दूर करा। बडा सय्यद दूर झाला। शिवराय आत गेले। खान उठून म्हणाला, या राजे, भेटा आम्हाला। अफजल खानाशी झटापट। महाराज सावध होऊन पुढे झाले। खानाने शिवरायांना आलिंगन दिले। धिप्पड देहाच्या खानापुढे शिवराय ठेंगणे होते। शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले। त्याच वर्षी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा
वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टरकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या आस्तनीत लपवलेला बिछवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. ही खणाखणी ऐकून बडा सय्यद शामियानात घुसला. तो शिवरायांवर वार करणार एवढ्यात जिवाजी महाला धावून आला. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशी म्हणच पुढे रूढ झाली.